जळगाव जामोदमध्ये सोलर ग्राहकाने महावितरणावर गंभीर आरोप केला आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन खंडित केल्यामुळे कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे। जळगाव जामोद शहरातील रहिवासी गोपाल मधुकर कतोरे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे। कतोरे यांनी सांगितले की ते नियमित वीज ग्राहक असून त्यांनी शासनाच्या सोलर योजनेअंतर्गत 3.4 kWp क्षमतेची सौर प्रणाली बसविली आहे आणि एप्रिल 2025 पासून त्यांचा वापरही सुरू केला आहे। मात्र फेब्रुवारी 2026 मध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे वीज कनेक्शन अचानक खंडित करण्यात आले। यामुळे कुटुंबाला मोठ्या अडचणींना समोर जावे लागले। विशेष म्हणजे त्यांच्या मुलाची बोर्ड परीक्षा सुरू असताना वीज बंद झाल्याने त्रास अधिकच वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान 18,240 रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याने त्यांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत सौर ऊर्जेचे उत्पादन, वापर आणि बिलाची गणना याबाबत सविस्तर लेखी माहिती देण्याची मागणी त्यांनी महावितरणाकडे केली आहे। माझ्या घरच्या मुलांच्या परीक्षा सुरू होत्या, मग याच्यामुळे मला झालेला मानसिक त्रास, माझा झालेला खर्च आणि मला होऊन राहिलेला मनस्ताप या गोष्टीचा विचार करून मला न्याय देण्यात यावा आणि संबंधित विद्युत कर्मचारी आहेत ज्यांनी माझ्या घरी येऊन मला त्रास दिला असा बिलिंगसाठी याच्यासाठी यांच्या चौकशा करण्यात याव्या। कारण हे कर्मचारी लोक उद्धटपणे वागतात, कोणत्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही, बस आमचं कोणी काही करू शकत नाही अशा पद्धतीने बोलतात। म्हणून माझं एकच म्हणणं आहे की मला सदर प्रकरणाची खोल चौकशी करून मला इतका आलेलं बिल हे कसं आलं काय आलं असे हे करून मला न्याय देण्यात यावा।